किंवा गावाची प्रतिष्ठा वाचवायची आहे म्हणून अर्ज माघार घ्यायचा असता तर अर्ज माघार घ्यायच्या शेवटच्या तारखेपर्यंत ते थांबले नसते. काहीतरी अंदाज असल्याशिवाय त्यांनी ती उमेदवारी माघार घेतली असेल असं मला वाटत नाही. काही जिल्ह्यावरचं मानाचं पद आवी काकांकडे होतं. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी मला निरोप दिला आणि त्याच्यानंतर आम्ही ती उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. आपल्याला विश्वासानं सांगतो 927 ते 932 एवढं बोगस मतदान झालं. सामान्य माणूस जो लोकांच्या प्रश्नासाठी भांडू शकतो अशा सामान्य माणसाच्या मागे लोक उभे राहतात. तासगाव तालुक्यातल्या आणि कवठेमंकाळ तालुक्यातल्या मतदारांचं एक वैशिष्ट्य आहे, ते पैशापेक्षा लोकांच्या मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य देतात. आणि तसा निरोप दिला नसता तर 15 मिनिटात कुठल्या तरी पक्षात कसा प्रवेश झाला असता. ज्यांना आता उमेदवारी दिलेली आहे ते सुद्धा गेली 40 वर्ष पक्षाबरोबरच काम करतात. मग त्यांना निष्ठावंत म्हणायचं नाही का? मी ज्येष्ठांना किंवा निष्ठावंतांना डावलतोय असा अर्थ कसा निघतो? काही लोकांना मी इच्छा असून सुद्धा उत्तर देऊ शकत नाही. उद्या 23 फेब्रुवारीला ज्यावेळेस अधिवेशन चालू होणार आहे, माझे प्रश्न टाकण्यापूर्वी मी त्यांना विचारणारच आहे. जिथं उमेदवार स्वतः आलेले आहेत तिथं माझ्यावरती अशा पद्धतीने आरोप का ठेवला गेलेला आहे? प्रतिष्ठा वाचावी, घर वाचावं म्हणून आम्ही असा निर्णय घेतोय. काहीतरी अंदाज आल्याशिवाय असे निर्णय घेतले जात नसतात. मी कुठल्याही परिस्थितीची तमा न बाळगता जे चुकीचं आहे ते चुकीचं मनाला कधी घाबरलो नाही. 90 ते 95 हा आबांचा काळ. आबाने अत्यंत चांगल्या पद्धतीने आयुध्य शिकले. माझ्या लक्षवेधीवरती कृषी मंत्र्यांना उत्तरही देता आलं नव्हतं. जिथं पेशंट्स थांबतात तिथं मोकळ्या बेडवरती कुत्री झोपली होती. मी माझ्याकडे किती कॉल रेकॉर्डिंग्स आहेत असं तुम्हाला सांगेन की MIDC ची मोजणी होऊन द्यायची नाही म्हणून काही लोकांनी प्रयत्न केला. काहीच पर्याय नाही म्हणल्यानंतर तू पेट्रोलचं कॅन घेऊन जा, हे सुद्धा कॉल रेकॉर्डिंग जर आमच्यापर्यंत पोहोचत असेल. कितीही लोकांनी MIDC थांबवण्याचा प्रयत्न केला, MIDC थांबणार नाही. व्हॉट्सअपवरांना माझं आव्हान आहे की MIDC उभी करायची असेल तर ती फक्त कंपनी आणून न उभा करता एक इकोसिस्टम तयार करावी लागते. MIDCच्या माळरानावर बैलगाड्याच्या शर्यती झाल्या अशा थट्टा करणं सोडून त्यावेळेस मटका बंद करणार, दारू अड्डे बंद करणार हे प्रामाणिकपणे सांगितलं होतं. मटक्या अड्ड्यावरती जिथं रेड पडते तिथं 17 वर्षाची मुलं, 18 वर्षाची मुलं, 16 वर्षाची मुलं चिठ्ठ्या देत आहेत, नंबर काढतात. आणि आम्ही ताब्यात घेणारी मुलं ही 16, 17, 18 वर्षाची होती. आम्ही मटक्याचे अड्डे उद्ध्वस्त केले, दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले. मग नगरपालिकेला माझ्या विरोधात प्रचाराची यंत्रणा नेमकी कुणी लावली हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता. संघातल्या लोकांची मान खाली नाही गेली पाहिजे असं काम निश्चितपणाने आम्ही करणार आहे. माझ्या वडिलांच्या एकूण कारकिर्दीवरती कुठलाही ठपका नाही राहिला पाहिजे या पद्धतीचं काम मी करतोय. त्या कार्यकर्त्याची निवडणूक असताना मी सुद्धा तितक्याच तडफेनं पाहिलं पाहिजे ही माझी भावना आहे. काही उमेदवारांपेक्षा जास्त मी त्यांच्या मतदारसंघात प्रचार करेन, जीव तोडून त्यांना निवडून आणेन. नमस्कार. महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सध्या संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे रणधुमाळी सुरू आहे. पण सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात लक्षणीय ठरत असलेल्या आपल्या तासगाव आणि कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातील तासगाव आणि कवठेमंकाळ या 2 तालुक्यातील ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पाटील आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. 1 वर्षानंतर मला वाटतं आपण महाराष्ट्र मराठी न्यूजच्या या चॅनलमध्ये आपण आज आलात. महाराष्ट्रातले सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून आपल्याला गणलं जात आहे. आम्हाला ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्ही आपण जवळून पाहिलं. त्यानंतर नुकत्याच होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या. आता या सुरुवातीला आता ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू होत आहेत त्यामध्ये सुद्धा आपली रणधुमाळी सुरू आहे. एकूणच ह्या सगळ्या निवडणुकीचा रणधुमाळी पाहता आपल्याला थोडीशी पाठीमागे जावं लागतं. म्हणजे थोडीशी जी कमान आहे ती तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीची. या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मला वाटतं थोड्याशा मतानं अपयश आलेलं आहे. 11 नगरसेवक आपले आहेत आणि थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा 99 मताने पराभूत झालेला आहे. या निवडणुकीचं कॅम्पेनिंग तुम्ही स्वतः केलं आणि ते जवळून पाहिलं. या निवडणुकीमध्ये जे आपल्याला यश आलंय ते नेमकं यश म्हणायचं की अपयश म्हणायचं? मी सुरुवातीला आपल्या चॅनलचं मनापासून आभार मानतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज तासगाव असेल, कवठेमंकाळ तालुक्यात असेल आणि संबंध महाराष्ट्रभर जे प्रेक्षक वर्ग बसतात
त्यांच्या समोर भूमिका मांडण्याची मदत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून होईल अशी आशा मला आहे. आणि त्याचबरोबर जी टॅगलाईन घेऊन म्हणजे लोकशाही आणि मराठी बाणा हे दोन शब्द जे अलीकडच्या काळामध्ये फार गरजेचे आहेत, ते दोन शब्द अत्यंत महत्वाचे मला तुमच्या चॅनलच्या टॅगलाईन मध्ये वाटले. तुम्ही ते शब्द निवडले त्याबद्दल सुरुवातीला तुमचं अभिनंदन. आणि तुम्ही संधी मला देताय त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार मानतो. नगरपालिकेच्या निवडणुकीकडे ज्यावेळेस मी बघतोय, आज खरं तर झालेल्या निवडणुकीवरती फारसं बोलणं, किती वेळ आपण त्यावरती बोलावं असा एक माझा समज आहे. पण नगरपालिकेची निवडणूक ही टेक्निकल ग्राउंड्सवरती कार्यकर्त्यांनी फार चांगली लढली, कार्यकर्त्यांनी फार चांगली लढत दिली, घर टू घर उमेदवार पोचवण्याचं काम केलं. काही वॉर्डांमध्ये उमेदवार नसताना कार्यकर्त्यांनी उमेदवार सुचवल्या आणि त्या उमेदवार निवडून आणण्याचं काम केलं. पक्षाची भूमिका तासगाव शहरातल्या घरोघरी नेण्याचं काम कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं. आणि बंडखोरी झालेली असताना सुद्धा पक्ष चांगली आकडेवारी गाठू शकला, याचा मला मनस्वी आनंद आहे. त्यामुळे मी या गोष्टीकडे पराभव म्हणून बघणार नाही. जी आमची बूथ कमिटी होती, त्या बूथ कमिटीच्या माध्यमातून जे आमचे पोलिंग एजंट होते, त्या पोलिंग एजंट्सनी जी आकडेवारी एकूण आम्ही काढली, मी आपल्याला विश्वासानं सांगतो, 927 ते 932 एवढं बोगस मतदान झालं. आणि ते बोगस मतदान झाल्याचा फटका माझ्या उमेदवाराला त्या ठिकाणी बसला. कॅम्पेन अत्यंत सक्सेसफुल होतं. तासगाव शहरातल्या लोकांची भावना ही अत्यंत चांगली होती. पैशाचा अमाप वापर हा केला गेला आणि त्यावरून आलेले बोगस मतदार, या बोगस मतदारांमुळे निवडणुकीच्या दिवशी काही ठिकाणी वादाचे प्रसंग सुद्धा घडले. पण त्या आकड्यामुळे अवघ्या थोडक्या मतात म्हणजे 50 मतांची गरज आम्हाला होती, 99 मतात आमचा उमेदवार पराभूत झाला. आता उभे केलेले जर उमेदवार बघितले तर आमच्या म्हणजे वॉर्ड नंबर 1 पासून तुम्ही बघितलं तर 2 नंबर वॉर्डातले उमेदवार अत्यंत साधे होते. 3 नंबर वॉर्डातले उमेदवार म्हणजे उमेदवारी देत असतानाच माझ्या बरोबरची मुलं आणि त्यांची मतं, या व्यतिरिक्त पक्षासाठी मी काही करू शकेल असं मला वाटत नाही. पूनमताई माळी माझ्या त्या वॉर्डातल्या दुसऱ्या उमेदवार होत्या. अगदी मसाले दुधाचा गाडा त्यांचे पती चालवतात. मी, माझे पती, माझा मुलगा तिघं सोडलो तर प्रचाराला फार लोक येऊ शकेल असं वाटत नाही. हे पहिल्या बैठकीत मुलाखतीत सांगितलेले असताना सुद्धा हे माझे दोन्ही उमेदवार अत्यंत ताकदीने म्हणजे समोरून अमाप वापर त्याही वॉर्डामध्ये पैशाचं झालं तरी सुद्धा हे 2 उमेदवार निवडून आले. 4 नंबर वॉर्डामध्ये माझे दोन्ही उमेदवार मागच्या वेळेस पराभव स्वीकारलेला होता, यावेळेस ते निवडून आले. असं बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर अत्यंत साध्या बॅकग्राऊंडचे उमेदवार हे सगळ्याच वॉर्डात माझे होते. आणि कॅम्पेन आमचा यशस्वी होता. फक्त बाकी गोष्टी आम्ही थोड्याशा करायला कमी पडलो, टेक्निकल ग्राउंड्सवर कुठं कमी नाही पडलो, पण बोगस मतं अडवण्यासाठी आम्ही कमी पडलो. प्रशासनाकडून सुद्धा योग्य ते निर्देश खरं तर निवडणूक आयोगानं जे दिले होते की दुबार मतदार, त्यांची तपासण्याची कागदपत्रे आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तपासावायची कागदपत्रे, 4:30 पर्यंत ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा एकच ओळखपत्र तपासलं जात होतं. आणि 4:30 नंतर ज्यावेळेस आम्ही प्रश्न विचारले, 4:30 नंतर सगळ्या पोलिंग एजंट्सवरती, पोलिंग बुथ्सवरती 2-2 ओळखपत्र तपासण्यासंदर्भातची आदेश काढले गेले. पण 4:30 पर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं की ते मतदान आम्ही टेक्निकल ग्राउंड्सवरती आम्हाला थांबवता येत नसतं, पण प्रशासन थांबवू शकलं नाही. या सगळ्या गोष्टींचा एकूण निवडणुकीमध्ये फटका बसला. ठीक आहे, निवडणूक झाली, कौल स्वीकारलेला. आम्ही आज 11 नगरसेवक आमच्या पॅनलचे आहेत. 11,200 मतं ही माझ्या पॅनलला म्हणजे 50%हून अधिक मतं, 51% मतं ही पॅनलला म्हणून मला मिळालेली आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आम्ही अत्यंत चांगलं काम करून दाखवू. माझे नगरसेवक नगरपालिकेमध्ये आक्रमक राहतील. लोकांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये कुठं अन्याय होतोय असं वाटलं तर माझे नगरसेवक तुटून पडतील आणि तासगाव शहरातील लोकांना न्याय मिळेल ही भूमिका घेऊन आम्ही पुढे जाऊ.
नक्कीच. पण आपण एकूण नगरपालिकेच्या निवडणुकीचा थोडासा आढावा घेतला, पण सध्या होऊ घातलेल्या ह्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये कवठेमंकाळच्या 4 जिल्हा परिषदा आणि 8 पंचायत समिती आहेत आणि तासगाव तालुक्यातल्या ह्या 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती गण आहेत. यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे चिंचणी पंचायत समिती गणातली थेट उमेदवार म्हणजे जे गणातून आपल्या तुतारी चिन्हावरती उभे राहिलेले उमेदवार ते त्यांनी अर्ज पाठीमागे काढून घेतलेला आहे. या एकूण 29 जागावरती आपले सध्या उमेदवार उभे आहेत. कवठेमंकाळचं चित्र पाहिलं ते रोहित पाटील विरुद्ध सर्व असं तिथं चित्र आहे. तासगाव तालुक्यामध्ये पाहिलं तर पारंपरिक गट आहे, इकडं तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता आहे. या एकूण निवडणुकीकडे पाहत असताना आपण उमेदवारांचा काय निकष लावला आणि निवडणुकीला आपण कसं सामोरं जात आहे? मुळात एक विषय असा आहे की खरं तर नेहमीच असं का होतं मला माहित नाही, पण आम्ही ज्यावेळेस निवडणुकीमध्ये असतो किंवा आमचा पक्ष ज्यावेळेस निवडणुकीमध्ये असतो, सगळेच विरोधक नेहमी एकत्र येतात आणि पक्षाला चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतात. लोकशाही आहे, त्यामध्ये काही हरकत नाही. आम्ही आमच्या ताकदीनं लोकांच्या मध्ये जाऊन केलेलं काम असतं, म्हणून आजपर्यंत लोकांनी आम्हाला स्वीकारण्याचं काम केलेलं आहे आणि यापुढच्या काळात देखील करतील. आता कवठेमंकाळमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे, किंबहुना तासगाव तालुक्यामध्ये सुद्धा थोडीफार तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते लोकांमध्ये राहणारे आहेत, लोकांमध्ये काम करणारे आहेत आणि काम करणाऱ्या उमेदवारांनाच आम्ही संधी दिलेली आहे. ही निवडणूक अत्यंत नियोजनपूर्वक, काही ठिकाणी जे इच्छुक होते त्यांनी फार महिन्यांपूर्वी माझ्यासमोर इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे काम बघितल्यानंतर आम्ही त्यांना संधी देण्याचा शब्द दिला होता आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना संधी दिलेली आहे. आता त्या संधीचं ते सोनं निश्चितपणाने करतील आणि त्या मतदारसंघातील लोक सुद्धा माझ्या उमेदवारांना स्वीकारतील असा विश्वास मला आहे. माझे उमेदवार हे सातत्यानं लोकांच्या मध्ये असले पाहिजेत. माझे उमेदवार सातत्यानं सरकारी योजना चांगल्या पद्धतीनं राबवताना असले पाहिजेत. माझ्या उमेदवारांना सरकारी योजनांचा अभ्यास असला पाहिजे. तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन, तलाठी कार्यालय, नगरपालिका, प्रांत कार्यालय, कलेक्टर ऑफिस या सगळ्या भागामध्ये सगळ्या परिसरांचा, सगळ्या विभागांचा अभ्यास असून त्यांना आपल्या भागातले प्रश्न सोडवता आले पाहिजेत. ही भूमिका असलेली लोकांना आम्ही संधी दिलेली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते अत्यंत चांगले दिलेले आहेत, लोकांच्या मध्ये राहणारे दिलेले आहेत आणि म्हणून लोक त्यांना स्वीकारतील. त्यामुळे लोकांच्यात असणं हा एकमेव निकष आम्ही दिलेला आहे. आज अनेक ठिकाणी मी बघतोय काही पक्षांनी, काही लोकांनी उमेदवाराचे किती पैसे खर्च करून तू लढवू शकतोस, किंबहुना कार्यकर्त्यांची समजूत घालत असताना सुद्धा निवडणुकीला पैसा लागतो असं सांगून उमेदवाऱ्या दिल्या. पण आम्ही उमेदवाऱ्या निवडत असताना तसा कुठलाही निकष नाही बघितला. अगदी आताही काही उमेदवाऱ्या बघितल्या तर अत्यंत साध्या, फक्त पक्षाशी निष्ठावंत आहे, लोकांच्यात काम चांगलं आहे, हा एकच निकष लावून आम्ही उमेदवारी दिलेल्या आहेत आणि लोक अशा लोकांना उचलून धरतात हा मला विश्वास आहे. त्यामुळे सामान्य माणूस जो लोकांच्या प्रश्नासाठी भांडू शकतो अशा सामान्य माणसाच्या मागे लोक उभे राहतात. तसेच उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि लोक तासगाव तालुक्यातल्या आणि कवठेमंकाळ तालुक्यातल्या मतदारांचं एक वैशिष्ट्य आहे, ते पैशापेक्षा लोकांच्या मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य देतात. अन्यथा तासगाव नगरपालिकेला सुद्धा माझा उमेदवार 3,000 मतांना मागे राहायला पाहिजे होता, पण तसं झालं नाही. 927 मतदान बोगस होऊन सुद्धा माझा उमेदवार अवघ्या 50 मताला कमी पडतोय. मग याचा अर्थ एकच आहे की लोक पैसे घेत आहेत पण मतदान देत नाहीत. लोक चांगल्या विचारांच्या पाठीशी उभं राहतात आणि ते या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येईल. नक्कीच. आता कवठेमंकाळ जिल्हा परिषद पंचायत समितीची जर थोडीशी आत्ताची परिस्थिती बघितली तर यापूर्वी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीचीच पुनरावृत्ती होईल अशी परिस्थिती आहे. म्हणजे एकीकडे आपलं पॅनल आणि विरोधात इतर सर्वच पक्षाचे उमेदवार असे एकत्रित लढतायत. तशी पुनरावृत्ती होईल का अशी वाटते का परिस्थिती? ते एकत्रित लढतात. मुळात तिथे एक गोष्ट अशी होती की मागच्या वेळेला घोरपडे सरकार साहेबांना आम्ही 2 जागा दिल्या होत्या. त्यामध्ये सगळे ताईंचा गटही होता आणि आपला गट होता. 2 जिल्हा परिषद आपण आपल्याकडे ठेवलं होतं आणि 2 जिल्हा परिषद तिथं, जे आपल्या 2 जिल्हा परिषद होते त्यातला एक उमेदवार सगळे ताईंच्या गटाचा होता. एकूण 1 जिल्हा परिषद आपल्या पक्षाचा म्हणून आणि तिथं गटांना प्राधान्य देण्याचं काम आम्ही केलं होतं. पण एक तक्रार त्यामध्ये अशी आली की जे 2 जिल्हा परिषद गट आम्ही घोरपडे सरकारांचा म्हणून सोडले होते, जिथं
आपण पक्ष म्हणून लढतोय, पण त्या गटाला आपण ज्या 2 जागा दिल्या होत्या तिथल्या मतदारांची तक्रार आली की हे 2 उमेदवार पुन्हा कधी जिल्हा परिषदेमध्ये किंवा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये फिरकलेच नाही. मग आमचं मत एकच आहे की केडरप्रमाणे केडरला न्याय देईल, लोकांना न्याय देईल. कॉम्प्रोमाइजचं राजकारण निवळ आमचा भार हलका व्हायला पाहिजे म्हणून आम्ही केलं नाही पाहिजे. लोकांची कामं होत नसतील तर तो कॉम्प्रोमाइज सुद्धा नसला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला की यावेळेस लोकांच्या मध्ये काम करणारे लोक आपल्याला लागतील. आणि त्याच्या पुढे जाऊन तशी भूमिका समोरूनही होती की आम्हाला सामावून न घेण्याची भूमिका समोरून होती, पण सुदैवाने विधानसभेपासून फार चांगल्या पद्धतीनं काही सहकारी काम करतात आणि ते तयारीही करत होते. पडलेल्या आरक्षणानुसार लोक तयारीला लागले होते आणि त्याप्रमाणे आपल्या उमेदवारही ठरल्या होत्या. त्यामुळं ऐन वेळेला चर्चा फिसकटली जरी असली तरी फारशी गैरव्यवस्था कुठं झाली नाही. उलट मला आनंद आहे की उद्याच्या काळामध्ये माझा जो जिल्हा परिषदेचा उमेदवार असेल किंवा पंचायत समितीचा उमेदवार असेल, आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक गटामध्ये म्हणजे आठवड्यानुसार आम्ही प्रत्येक गटामध्ये 1 दिवस वेळ देऊन तिथल्या जिल्हा परिषद गटातल्या लोकांना भेटण्याचा आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या अडचणींचं निरसन पंचायत समितीच्या सदस्यांना, झेडपीच्या सदस्यांना, मी स्वतः असं आम्ही बसून नियोजन करणार आहे. त्यावेळेस हक्काचा उमेदवार आपल्या समोर बसलाय अशी भावना असलेला उमेदवार माझ्या बरोबर असतील असं मला विश्वास आहे. त्यामुळं कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायचं, पुन्हा 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्यांना, पंचायत समिती सदस्यांना त्या गटात फिरकायचं नाही असे उमेदवार यावेळेस माझे नाहीत, माझे नसतील. माझे उमेदवार लोकांच्या मध्ये जाऊन काम करणार आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे लोक आमच्या बरोबर उभे राहतील. नक्कीच. आता उमेदवारांच्या निकषाबद्दलच आपण चर्चा करतोय, तर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याच्या तक्रारी आल्या. त्याच्यातून थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय पाटील यांच्या पत्नी अजित पवार गटातून थेट उभ्या राहिल्या. त्याचबरोबर जे आबांच्या एकूणच राजकारण, सुरुवातीच्या राजकारणापासून त्यांच्या सोबत होते ते अमोल शिंदे, त्यांनाही डावलण्यात आलं. त्यांना प्रभागामध्ये उमेदवारी दिली आणि थेट नवीन चेहऱ्याला आपण संधी दिली. म्हणजे बऱ्याच वेळेला नगरपालिकेच्या बाबतीत पण झाले आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेला पण तेच चित्र आहे. अगदी जवळ आपल्याच होम ग्राउंडवरती म्हणजे सावळज जिल्हा परिषद गट आहे, त्याच्यातून जो सावळज पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार म्हणजे जे यापूर्वी आपल्याच पक्षाचे पंचायत समिती सभापती होते संजय पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज ठेवलेला आहे. ही बंडखोरी आहे की निष्ठावंतांना डावलं जाते, नेमकं काय या गोष्टी? नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे असा नरेटिव्ह होता की अचानक आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही अर्ज भरायचा नाही आणि म्हणून आम्ही बंडखोरी केली गेली, कुठली कल्पना आम्हाला नाही दिली. आता मुळात 3 लोक साक्षीदार आहेत ज्यांना मी आधी निरोप दिला होता. आदल्या 2 दिवस आधी संबंधित निरोप, 2 दिवस आधी सुद्धा, शेवटच्या दिवशीच्या आदल्या दिवशी सुद्धा, माझ्या बहिणीचं पुण्याला लग्न असताना सुद्धा मी तासगाव शहरात थांबून होतो. मी तसा निरोप दिला नसता तर 15 मिनिटात कुठल्या तरी पक्षात कसा प्रवेश झाला असता. मुळात मी ते कधी काउंटर न करण्याचं कारण असं होतं की ज्येष्ठ आहेत, वडिलांसाठी आपल्यासाठी चांगली भावना असलेली लोक आहेत आणि हा जो मुद्दा होता हा या निवडणुकीपुरता हा काउंटर करून मला त्यांना चुकीचं सिद्ध करायचं नव्हतं. मी त्या कधी खोलात गेलो नाही, पण तो सातत्यानं एक नरेटिव्ह बिल्ड करण्याचा प्रयत्न त्यावेळेस झाला की मी डावललेला आहे. मी मुळात डावलण्याचं काही कारण नव्हतं. शहरातल्या लोकांची मागणी होती. 17 तारखेला माझ्या मते शेवटचा दिवस होता. 9 तारखेपासून मी शहरातल्या विविध लोकांना भेटलो. लोकांच्यातून आणि काही झालेल्या सर्वे मधून निकष असा होता की तुम्ही तिथं नवीन उमेदवार काढणं अपेक्षित आहे, जुना उमेदवार दिला तर फटका बसण्याची शक्यता आहे. आणि आज नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर अनेक लोक ती भावना व्यक्त करतात की आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता. निर्णय काही मी एकट्याने घेतला नव्हता. मार्गदर्शक म्हणून मी ज्या लोकांकडे बघत होतो ते स्वतःच इच्छुक झाले तर थोडीशी अडचण होती उमेदवारी निवड करताना. म्हणून शेवटच्या टप्प्यात अगदी वॉर्ड नंबर 10 असेल, प्रभाग 9, प्रभाग 10, प्रभाग 11 आणि प्रभाग 12, अचानक 12 नंतर झालेली जी घटना होती त्याच्यानंतर उमेदवाऱ्या काही बदलाव्या लागल्या. त्या बदलामध्ये थोड्याफार उमेदवाऱ्या चुकल्या, त्या आम्ही मान्य करतो. पण जी आमची कमिटी होती जी मला मार्गदर्शन करत होती, एकूण तासगाव शहराच्या उमेदवाऱ्या
काढत असताना मदत करत होती, त्या सगळ्या कमिटीच्या मदतीनुसारच एक यादी आमची तयार होती. शेवटच्या टप्प्यात आम्हाला ती यादी थोडीशी बदलावी लागली आणि तरी सुद्धा फारसा लॉस झाला असं मी म्हणणार नाही, पण तो नरेटिव्ह त्यावेळेस मी मोडून काढला नाही. आता सावळज पंचायत समिती गणाच्या बाबतीत असेल, सावळज, अंजनी, नागेवाडी, वडगाव, लोकरेवाडी अशी एकूण 5 गावं त्या गणात आहेत. सिद्धेवाडीचे वरचे आमचे 2 वॉर्ड आहेत. आता त्यामध्ये सावळजच्या लोकांची प्रमुख मागणी अशी होती की उमेदवारी सावळजमध्ये दिली गेली पाहिजे. अंजनी आणि नागेवाडीमधून कोणाची मागणी नव्हती. वडगावमधून आमचे संजय दादांची मागणी होती. आता बऱ्याच वेळेला असं असतं की वडगाव मधल्याच काही लोकांचं मत असं होतं की उमेदवारी बदलून मिळाली पाहिजे. सावळज मधल्या लोकांचं ठाम मत होतं की सावळज मध्येच उमेदवारी पाहिजे. सिद्धेवाडीचे 2च वॉर्ड असल्यामुळे तिथे जे आमचे इच्छुक होते त्यांची समजूत घालण्यात आम्ही यशस्वी होतो. शेवटच्या टप्प्यात त्यांनी अर्ज माघारी काढून म्हणजे अर्जच भरला नाही. मग त्यामध्ये मॅक्झिमम लोकांचं मत काय आहे हे गृहीत धरून आपल्याला काम केलं पाहिजे. आता ज्यांना आता उमेदवारी दिलेली आहे ते सुद्धा गेली 40 वर्ष पक्षाबरोबरच काम करतात. मग त्यांना निष्ठावंत म्हणायचं नाही का? म्हणजे एक नरेटिव्ह जो बिल्ड सातत्यानं होतो की आम्ही डावलतोय. आता ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या मुलगीचं लग्न झालेलं आहे, 55 वर्ष वय असावं, मग तेही ज्येष्ठच आहेत. मग मी ज्येष्ठांना किंवा निष्ठावंतांना डावलतोय असा अर्थ कसा निघतो? काहीतरी कसं होतं, माझी अडचण कधी कधी तीच झालेली असते की काही लोकांना मी इच्छा असून सुद्धा उत्तर देऊ शकत नाही आणि मला द्यायचंही नाही, कारण ही लोक आपल्या बरोबरच आहेत, हे माझे मार्गदर्शकच आहेत. मी उद्या निवडणूक झाली की परवा दिवशी घरी जाऊन बसणार आहे आणि पुन्हा उद्या संजय दादांचं मार्गदर्शन. मी विधानसभेत प्रश्न मांडत असताना आतापर्यंत जे मी प्रश्न मांडले, मग त्यामध्ये द्राक्षाचे मांडले, ते सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. मी त्यांच्याकडून पण ते अभ्यास उद्या 23 फेब्रुवारीला ज्यावेळेस अधिवेशन चालू होणार आहे, माझे प्रश्न टाकण्यापूर्वी मी त्यांना विचारणारच आहे. त्यामुळं कुठलेही आकस माझ्या मनामध्ये कधी नसतो, मी कधी ठेवणार नाही. निवडणूक लागलेली आहे तर निवडणूक लोकशाहीच्या पद्धतीनंच होईल, पण तो जो नरेटिव्ह आहे, आता आमचा उमेदवार गेली 40 वर्ष पक्षाबरोबरच आहे, गेली 40 वर्ष सावळजमध्ये आपला गट एकूण एकत्रितच काम करतो आणि त्या गटानंच दिलेला तो उमेदवार आहे. त्यामुळे निष्ठावंतांना डावलले निवळ मी उत्तर देत नाही म्हणून याचा अर्थ असं नाही की मी निष्ठावंतांना आणि ज्येष्ठांना डावलतोय. आता ज्येष्ठ निष्ठावंत ह्या विषयाला आपण हातच घातलाय, तर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या कॅम्पेनिंगच्या वेळेला किंवा उमेदवारांच्या निवडीच्या वेळेला किंवा मुलाखतीच्या वेळेला आपण एकटे दिसला, त्यावेळेला कोर कमिटी कुठे दिसली नाही. पण या जिल्हा परिषद पंचायत समितीचा नुकताच आपण जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्यावेळेला मात्र आपल्यासोबत संपूर्ण आम्हाच्या सोबत असणारी निष्ठावंतांची फळी दिसली. हा नगरपालिकेतून घेतलेला अनुभव आहे की सुधारणा झाली की नेमकं काय झालं? मुळात तुम्ही जे बोलताय त्यामध्ये 3 चांगले अँगल मी बघतोय. तुमच्या अँगल प्रमाणे ती जर सुधारणा असेल तर चूक झाल्यानंतर चुकलोय असं वाटणं, सुधारणा करणं ही चांगली गोष्ट आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की नगरपालिकेमध्ये माझ्याकडे शहरामधले काही लोक होते, त्यांचं मत असं होतं की ग्रामीण भागातल्या कुठल्या लोकांचा इंटरफेरन्स शहरातल्या राजकारणात नको, म्हणून आम्ही थोडेसे ग्रामीण भागातले आमचे आबांचे जुने सहकारी त्यांना सांगितलं की असं मत आहे. एक आमची बैठक झाली, त्यांनी कुणी इंटरफेअर न करण्याचं ठरलं आणि ते आम्ही थांबवलं. आता शहरात जी लोक मार्गदर्शन करत होते तेच इच्छुक होते. मग माझ्या बरोबर ते दिसणार कसे? तरी पण आमचे तालुका अध्यक्ष होते, काही शहर अध्यक्ष होते, काही मार्गदर्शक वकील होते, काही मार्गदर्शक डॉक्टर होते, आमच्या मागच्या वेळेसचे उमेदवार सावंत वकील साहेब होते, हे आमच्या बरोबर एकत्र होते. त्यामुळं माझ्या बरोबर ते त्यावेळेसही होते. त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स झाली नाही, अथवा अन्यथा त्यांना घेऊनच मी बसलो असतो. पण सर्व त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमचे बशीर चाचा असतील, अशी सगळी लोक जुने मला मार्गदर्शन करत होती. आणि बरेच धनवडे बापू असतील दुसरे, अशा सगळ्यांचं मार्गदर्शन मला होतं. फक्त त्यावेळेस तशी संधी एकत्रित बसायची
कुठं मीडियासमोर मिळाली नाही. अन्यथा सगळ्यांचं मार्गदर्शन मला त्यावेळेस होतं. आता ग्रामीण भागामध्ये ज्येष्ठांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. सातत्यानं माझ्या विधानसभेला असेल किंवा वेगवेगळ्या निवडणुकीला या लोकांचं मला मार्गदर्शन असतं आणि तेच सगळे लोक माझा जाहीरनामा प्रसिद्ध करताना माझ्याबरोबर होते. त्यामुळं सातत्यानं जो एज गॅपचा म्हणजे मी फार कष्टानं तो एक ब्रिज आहे तो तयार केलेला आहे आणि त्या ब्रिज मध्ये अंतर पडू नये याची खात्री मी सातत्यानं करतोय. माझा प्रयत्न आहे. आता एज जनरेशनल गॅपचा तो फरक असू शकतो, पण तरी देखील मी त्या पद्धतीने विचार करून सामावून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मला तसं काही वाटत नाही कुठं गॅप आहे. फार चांगल्या पद्धतीनं म्हणजे अगदी आत्ता सुद्धा बऱ्याच ठिकाणी अर्ज भरले गेले होते, बऱ्याच ज्येष्ठांकडून अर्ज भरले गेले होते. माने सर असतील, तुर्चीचे संजय दादा असतील, यशस्वीपणे आम्ही समजूत घालू शकलो. बऱ्याच गटांमध्ये जुने जाणते लोकांनी जिथं अर्ज भरले होते त्यांनी माघार घेतली. पक्षाला कुठेही पक्षाची गती थांबता कामा नये यासाठी समजूतदारपणाने त्यांनी अर्ज माघार घेतले. कुठं काय करायला लागते हे आजही लोक मला सांगतात. त्यामुळं ही निवडणूक त्यांच्या मार्गदर्शनाने आणि तरुणांच्या साथीनेच आम्ही पुढे घेऊन जाऊ. नक्कीच. आता जाहीरनाम्याचा विषय निघालाच म्हणून त्या विषयावरती आपण बोलतोय की जाहीरनाम्यावरती आपण एक टॅगलाईन टाकलेले स्लोगन, ठेवलाच आहे विश्वास तर पूर्ण ठेवून पहा. याचा अर्थ म्हणजे मलाही समजलेला नाही गटावर ठेवलाच म्हणजे नाही. एक आमची एक शंका आहे किंवा प्रेक्षकांना किंवा लोकांनाही वाटते की यापूर्वी ठेवला नाही का विश्वास, का अर्धा ठेवलाय, पूर्ण ठेवून बघा. तुम्ही 20-25 वर्ष आबांच्यावरती ठेवला होता, तुमच्यावरती ठेवला म्हणून तरी आपण निवडून आलात. म्हणजे काय नेमकं त्याचा अर्थ काय? यामध्ये मला समजावून आपल्याला एकच गोष्ट सांगू वाटेल की ठेवलाच आहे विश्वास तर पूर्ण ठेवून बघा. याचा अर्थ एकच आहे की विधानसभेला जसं अपेक्षा ठेवून कामं झाली पाहिजेत म्हणून एक तरुण उमद्या सदस्याला काही लोकांनी आपल्या घरातला मुलगा आहे म्हणून, काही माता भगिनीने आपला मुलगा आपला भाऊ आहे म्हणून या भावनेनं मला मतं दिली. आता ग्रामीण भागामध्ये ही जर कामं पूर्णत्वाला न्यायची असतील, विधानसभेचा सदस्य म्हणून जेवढा निधी पाहिजे, जितका निधी पाहिजे तितका निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करूच. पण काम करताना जिल्हा परिषदेचा उमेदवार सुद्धा आपल्या विचारांचा असला पाहिजे, पंचायत समिती सदस्य सुद्धा आपल्या विचारांचा असला पाहिजे. आता पंचायत समिती सदस्य वेगवेगळ्या योजना चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणाने राबवू शकतो. पद फक्त मानासाठी नाही तर काम करणाऱ्या लोकांना दिलं गेलं पाहिजे. माझे उमेदवार यावेळेस कामच करतील. त्यामुळं शासकीय योजना प्रभावीपणाने राबवणारे लोक पंचायत समिती सदस्य माझे आहेत. जिल्हा परिषदे म्हणजे मिनी मंत्रालय. जिल्हा परिषद सांगू आता आपल्या सांगली जिल्हा परिषदेचा बजेट साधारण 45-46 कोटीचा आहे. आता या निधीचं डिस्ट्रीब्युशन असताना आपल्या मतदारसंघाला, माझ्या मतदारसंघाला जास्तीत जास्त निधी आणला पाहिजे म्हणून माझे जिल्हा परिषद सदस्य तिथं भांडले पाहिजेत. जे कोण अध्यक्ष असतील अध्यक्षांशी भांडले पाहिजेत, तिथल्या कार्यकारी अधिकाऱ्यांशी भांडले पाहिजेत आणि भांडून अगदी सत्ताधारी पक्ष असला तरी सुद्धा प्रभावीपणाने आपल्या भागातल्या अडचणी सांगून त्यांना तिथं निधी आणला पाहिजे. म्हणून आमदार म्हणून जसा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे तसं मला अधिक प्रभावीपणाने काम करताना बघायचं असेल तर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पर्यायाने उद्याच्या ग्रामपंचायतीचा सरपंच सुद्धा आपल्या विचाराचा पाहिजे म्हणून ठेवलाय विश्वास तर पूर्ण ठेवून. नक्कीच हा खुलासा करावा लागला आपल्याला. एकूण या निवडणुकीचं थोडंसं आपण पाहिलं तर नुकतेच काल चिंचणीमध्ये एक बैठक झाली. इथं संजय काका पाटील आणि प्रभाकर बाबा यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. इथं जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला प्रभाकर बाबा पाटील हे उभे राहिले होते. त्यांनी दोन्ही ठिकाणचे अर्ज काढून घेतले. पण कालच्या बैठकीमध्ये ते बोलताना असे बोलले की कोणीतरी आमच्या घरामध्ये भांडण लावतोय, आमच्या कुटुंबामध्ये कलह निर्माण करतोय किंवा गावामध्ये तंटा निर्माण करतोय म्हणून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. काय सांगाल याबद्दल? गेली 35-40 वर्ष किंबहुना 2दा लोकसभेचं सदस्यत्व आणि त्याच्यानंतर विधान परिषदेचं सदस्यत्व प्रदीर्घ काळ सत्तेच्या पक्षामध्ये तेही राहिलेले आहेत. काहीतरी अंदाज असल्याशिवाय त्यांनी ती उमेदवारी माघार घेतली असेल असं मला वाटत नाही. आणि निवळ घर किंवा गावाची प्रतिष्ठा वाचवायची आहे म्हणून अर्ज माघार घ्यायचा असता तर अर्ज माघार घ्यायच्या शेवटच्या तारखेपर्यंत ते थांबले नसते. काहीतरी अंदाज घेऊन हा निर्णय घेतला गेलेला आहे, अन्यथा असा निर्णय घेतला गेला नसता असं मला वाटतंय. आता दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जे म्हणताय ते मी
पेपरात वाचलं, वृत्तपत्रांमध्ये वाचलं. मुळातच एखादा कॉम्पिटंट उमेदवार जो मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मी चांगलं काम करू शकेल अशी व्यक्ती माझ्याकडे उमेदवारी मागायला येते. ते उमेदवारी मागत असताना मी त्यांना म्हणतो की तुमच्या बरोबर किती लोक आहेत त्यांना घेऊन तुम्ही एकदा मागितले पाहिजे. तर त्यांच्याबरोबर त्यांच्या घरातले काही लोक येतात, ते माझ्याकडे उमेदवारी मागतात. ते माझ्या पक्षाचे तसे एकेकाळी जिल्ह्यावरचं मानाचं पद आवी काकांकडे होतं. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी मला निरोप दिला आणि त्याच्यानंतर आम्ही ती उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. आणि माझ्याबरोबर निर्णय घेतानाच आमची जी 20 लोकांची सुकाणू समिती जी आम्ही कमिटी तयार केलेली आहे त्या एकूण कमिटीनं तो निर्णय घेतला की या व्यक्तीला आपण उमेदवारी द्यायला हरकत नाही. आता या गावांमध्ये चिंचणी गटामध्ये चिंचणी, भैरववाडी, कुमटे, डुबलदुळगाव, मतकुनकी, उपळावी, शिरगाव अशी गावं आहेत. या गावातल्या जुन्या जाणत्या पक्षातील लोकांशी माझ्या तरुण सहकाऱ्यांशी पण मी बोलल्यानंतर ती उमेदवारी आम्ही फायनल केली, निश्चित केली. आता जिथं उमेदवार स्वतः आलेले आहेत तिथं माझ्यावरती अशा पद्धतीने आरोप का ठेवला गेलेला आहे? मला असं वाटतं की लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे की ज्या पद्धतीने शेवटच्या टप्प्यात प्रतिष्ठा वाचावी, घर वाचावं म्हणून आम्ही असा निर्णय घेतोय. काहीतरी अंदाज आल्याशिवाय असे निर्णय घेतले जात नसतात. आणि मला विश्वास आहे की तशी जरी निवडणूक झाली असते तरी आम्ही दिलेला उमेदवार, आमच्या पक्षाने दिलेला उमेदवार ताकदीनं तिथं निवडून आला असता. त्यामुळं त्यामध्ये काही दुमत नव्हतं. तर सुदैवानं अत्यंत ताकदीनं त्या जिल्हा परिषद गटातील लोक कामाला लागलेले आहेत. मला विश्वास आहे अजून सुद्धा निवडणुकीमध्ये आम्ही जादा मतधक्की घेऊन आम्ही सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये ताकदीनं आम्ही निवडून येऊ. नक्कीच. दादा, आपण ह्या एकूण नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा थोडासा लेखाजोखा बघितला तर आम्हाला एक थोडंसं अशी वाटते, आपल्याकडून अपेक्षा आहे की एक आमदार म्हणून आपण विधान भवनात आता आमचं या तासगाव कोठे मंकाचं नेतृत्व करता. निवडणुकीच्या पूर्वी आपण भीमगर्जना केली होती की गुंडगिरी मोडून काढू, या परिसरातला अवैध धंदे मोडून काढू, बंद करू, असं केलं होतं. आणि आम्ही तर पाहिलंय की ज्यावेळेला आव्हा विरोधी बाकावरती बसले होते त्यावेळेला त्यांनी मटक्याच्या चिठ्ठ्या अधिवेशनामध्ये फेकल्या होत्या आणि तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांना अडचणीत आणल्या होत्या. हा झाला एक विरोधाभास. आणि त्यानंतर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही आमदार होऊन विधान भवनात गेला आणि मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावेळी आपण त्यांच्यावरती स्तुतीसुमनं उधळले की अमृताहून ही गोड नाम तुझे देवा, म्हणजे आम्हाला कुठंतरी विरोधाभास वाटतो या गोष्टीचा. त्यामध्ये अनेक आयुधा असतात. आता मला विधानसभेचा सदस्य होऊन 1 वर्ष झालेलं आहे. यामध्ये पहिलं हिवाळी अधिवेशन ज्यामध्ये आमची शपथ घेतली गेली नागपूरला, आणि त्याच्यानंतर नागपूरचं, मुंबईचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, आत्ताचं पुन्हा नागपूरचं अधिवेशन, असे एकूण 3-4 अधिवेशन या दरम्यान झाले. सुरुवातीच्या अधिवेशनामध्ये सभापती असतील आणि मुख्यमंत्री साहेब असतील यांच्या झालेल्या निवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव असतो. त्या अभिनंदनाच्या ठरावामध्ये मला पक्षाकडून बोलायची संधी मिळाली. मी एकूण भाषणामध्ये तुम्ही चांगलं काम कराल आणि विरोधी पक्षाला डावलणार नाही, विरोधी पक्षाला काही कमी पडून देणार नाही, असं संपूर्ण पालकत्व घेऊन तुम्ही काम करून दाखवाल अशी आशा सुद्धा मी व्यक्त केलेली आहे. आता अभिनंदनाचा ठराव आहे म्हटल्यावर अभिनंदन केलंच पाहिजे, स्तुती केलीच पाहिजे. जिथं चांगलं आहे तिथं चांगलं बोलूनही दाखवलं पाहिजे, पण जिथं वाईट आहे, कारण गेल्या माझ्या सगळ्याच अधिवेशनामध्ये साधारण 3 अधिवेशनं झाली. सगळी आयुध समजून घ्यायची म्हणलं त्या आयुधांचा अभ्यास करावा लागतो. विधानसभेचे अनेक आयुध आहेत, अनेक नियम आहेत. लायब्ररीमध्ये बसून आम्ही त्याचा अभ्यास करायला लागलोय. अजूनही सगळं समजतंय असं नाही. कायमच आपण विद्यार्थ्याच्या भूमिकेत राहिलं पाहिजे. मी शिकण्याचा प्रयत्न करतोय. या अधिवेशनामध्ये माझं प्रायव्हेट बिल आणायचा एक प्रयत्न मी करायला लागलोय. मी विधानसभेतल्या काही ज्येष्ठ सदस्यांकडून प्रायव्हेट बिल कसं आणायचं हे शिकायला लागलेलो. ते या विधानसभेमध्ये मी आणेन. आता एखादा प्रश्न मांडत असताना आपण त्या प्रश्नाचा अभ्यास संपूर्ण केला पाहिजे. आपल्या भागातील वेगवेगळे प्रश्न मांडण्याचं मी काम केलं आणि म्हणून विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना विरोधी पक्षासारखं आम्ही चांगलं काम करून दाखवलेलं आहे. जे चुकीचं आहे
ते चुकीचंच म्हणून सुद्धा माझी भाषणं अनेक विधानसभेमध्ये झाली. कधी फर्स्ट टाइमर असून सुद्धा आणि पहिल्याच वर्षात जास्तीत जास्त भाषणं करण्याची संधी सुद्धा मला तिथं मिळाली. आणि मी कुठल्याही परिस्थितीची तमा न बाळगता जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणायला कधी घाबरलो नाही. नक्कीच. म्हणजे एकूण ज्यावेळेला आम्ही तुलना करतोय की आदरणीय आर आबा आणि आपण यांच्यात तुलना करत असताना विरोधी बाकावरती बसल्यानंतर सुद्धा आबांनी विरोधी गट म्हणजे सत्ताधाऱ्याला संपूर्ण खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. सगळ्यात जास्त लक्षवेधी मांडल्या होत्या त्यांनी, म्हणूनच युती शासनाच्या काळात त्यांना लक्षवेधीकार म्हणलं गेलं, उपाधी मिळाली होती. आम्हाला आपल्याकडून तीच अपेक्षा आहे. खरं तर 90 ते 95 हा आबांचा काळ. आबाने अत्यंत चांगल्या पद्धतीने आयुध शिकले. 95 ते 99 विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना अगदी सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक गोष्टीवरती टाच आणण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून त्यावेळेस त्यांनी केलं. तर मला आयुध शिकायला तसा थोडा वेळ तुम्ही दिला पाहिजे असं मला वाटतंय. मी आयुध शिकायला लागलो. तरी सुद्धा तुम्ही गेल्या वर्षभराची वेगवेगळी भाषणं काढून बघा. शिक्षण विभाग, कृषी विभागाच्या संदर्भात त्यांची चुकलेली धोरणं, विमा कंपन्याला कसं संरक्षण शासन देतं या संदर्भामध्ये शासनाची भूमिका, आणि त्याच्यानंतर अहवाल मागवून घेऊन आपल्या भागामध्ये अधिकचे 15 कोटी रुपये सुद्धा शेतकऱ्यांना मिळतील अशी आज परिस्थिती आहे. म्हणजे शासनानं आमच्या प्रश्नांची दखल सुद्धा घेतलेली आहे. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा मी अनेक प्रश्न मांडले, त्या बाबतीतचा निर्णय सुद्धा शासनाने घेतला. आणि जो काही अभ्यास आम्ही दक्षिणेतल्या राज्यांचा करतो किंवा ज्या त्या राज्यांमध्ये जे चांगलं आहे ते मांडण्याची भूमिका आम्ही ठेवली. त्या पद्धतीनं सरकार सुद्धा अगदी पोटतिडकीनं प्रश्न मांडल्यानंतर शासन सुद्धा ते गृहीत धरतो, ते गृहीत धरायला आम्ही भाग पाडले. असे अनेक प्रश्न गेल्या 1 वर्षामध्ये मी मांडण्याचं काम केलेलं आहे. नक्कीच. आता माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही असं म्हणतात, तितकंच खरं आहे. आभाई वक्तृत्वामध्ये होते, आबा उत्तम वक्ते होते, राज्यामध्ये स्टार कॅम्पेनर होते. आबांनी ती प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला होता. आणि आम्हाला तीच भीती होती की आबांचा वेळ मतदारसंघाला तसा फारसा मिळायचा नाही राज्याचे नेते असल्यामुळं. म्हणजे रोहित पाटील आमदार म्हणून ज्यावेळेला विधानसभेत जातात, आम्हाला अपेक्षित आहे की तासगाव कोठेमंकाचे त्यांनी प्रश्न मांडावे. पण आपला थोडासा कल इतर मतदारसंघासोबत महाराष्ट्रातले काही प्रश्न मांडण्याचा आपला प्रयत्न राहतो. म्हणजे आपण सुद्धा स्टार कॅम्पेनर होण्याचा एक त्या इमेजमध्ये अडकलाय की काय असं आम्हाला शंका वाटते. मी तुम्हाला त्यामध्ये 2 गोष्टी सांगू इच्छितो की गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही जर माझ्या भाषणांची मांडणी बघितली, आम्ही मांडलेले प्रश्न बघितले, मी प्लास्टिकच्या फुलांचा प्रश्न प्रचंड लावून धरला. तो राज्य पातळीचा 105 आमदारांच्या सह्या आम्ही घेतल्या. आता प्लास्टिकची फुलं मुळात त्याचा उगम कुठून झाला तर मी बेंद्रीमध्ये बेंद्री गलांडा नावाचं एक फुल आहे, तिथल्या शेतकऱ्यांनी ती जात तयार केलेली आहे. तर त्याचा अभ्यास केला. तासगाव शहरातले काही खूप चांगले फुल उत्पादक शेतकरी आहेत. आता फुलाचा फायदा म्हणजे तुम्ही तासगावच्या काही एका विशिष्ट भागामध्ये गेला तर फक्त फुलाच्या उत्पन्नावरून लोकांनी मोठमोठी घरं बांधलेली आहेत. उदाहरण आहे, आमचे राममाळे असतील, आमचे पागा गल्लीच्या तिथे राहणारे फुल उत्पादक सगळे असतील, या सगळ्या लोकांनी फार चांगलं फुलाच्या माध्यमातून उत्पन्न कमवलेलं आहे. आजही तुम्ही पागा गल्लीला जर कधी गेला तर 2-2 गाड्या भरून मोठ्या दादरच्या मार्केटला, फुल मार्केटला फुलं आपल्या भागातली जातात. आता मी प्रश्न घेऊन गेलो होतो मतदारसंघातला म्हणून, जो एकूण राज्यामध्ये उचलला केला, कारण की राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात सगळीकडेच फुल उत्पादक शेतकरी आहेत. मी द्राक्षासंदर्भात सलग 2-3 अधिवेशनांमध्ये प्रश्न मांडला. सुरुवातीला मी एक लक्षवेधी घेतली. माझ्या लक्षवेधीवरती कृषी मंत्र्यांना उत्तरही देता आलं नव्हतं, आणि ते उत्तर न देता आल्यामुळे पुन्हा विमा कंपन्यांना घेऊन आमची बैठक लावली गेली. आता विमा कंपन्यांचे ट्रिगर, बऱ्याच आमदारांनी आमच्यासह विनंती केली होती की पाऊस पडतो, पर्जन्यमापन होतो, पण पर्जन्यमापक यंत्र हे विशिष्ट भागामध्ये बसवलं तर तिथं पाऊस कमी पडतो, त्या भागामध्ये पाऊस जास्त पडतो, अशी परिस्थिती निर्माण होते. तर ते यंत्रावरती चुकीच्या पद्धतीनं रिडिंग होतं, त्या भागातल्या लोकांना इन्शुरन्स कंपनीचा फायदा होत नाही. तो प्रश्न मी घेतला. आता द्राक्षे तासगावमध्येच घेतली जात नाहीत, कवटेमंकाळमध्येच घेतली जात नाहीत, तर सोलापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर फार मोठ्या प्रमाणात घेतले जातात, नाशिकमध्ये घेतले जातात. तिथल्या सर्व शेतकऱ्यांना जो मी प्रश्न मांडला तो आवडला, त्यांनी उचलून धरला. आता मी मांडत असताना, मी अभ्यास करत असताना तासगाव कोटेमंकाळ म्हणूनच केला. साधील अनुदान
बऱ्याच शाळांना मिळालं नव्हतं. शाळांकडे डस्टर, चॉक खरेदी करण्याचे सुद्धा पैसे राहिले नव्हते आणि त्यामध्ये शासनानं नवीन जी.आर. काढला की साधील अनुदानाच्या माध्यमातूनच शाळेची बिलं भरली जावेत. आता शाळेमध्ये फार कठीण परिस्थितीतून आज मराठी शाळा चाललेल्या आहेत. साधील अनुदान शासनाकडून मिळालं पाहिजे म्हणून आग्रही भूमिका मी मांडली. त्यात गव्हांचं नाव मी घेतलं, कारण गव्हांच्या शाळेमध्ये मी एका रिटायरमेंटच्या प्रोग्रामला गेलो होतो. तिथं त्यावेळेस मला तिथल्या मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी ही असलेली अडचण सांगितली. आता मी गव्हाण म्हणून तो प्रश्न मांडला, पण तो राज्यातल्या शाळांकडून उचलला गेला. राज्यातल्या किमान 6,000 पेक्षा जास्त शाळांना त्वरित मार्चमध्ये साधील अनुदान शासनाकडून वर्ग झाला. मी आरोग्याच्या विषयी प्रश्न मांडला. मी केरळला गेलो होतो. वायनाड जो प्रियांका गांधींचा मतदारसंघ आहे, तो मतदारसंघ बघायला गेल्यानंतर मला एक गोष्ट निदर्शनास आली की केरळ राज्यामध्ये त्यांचं उत्पन्न वेगवेगळ्या माध्यमातून राज्य शासनाचं फार आहे. तर मग केंद्र शासनाच्या कुठल्याही उत्पन्नावरती त्यांना अवलंबून राहावं लागत नाही. राज्य शासनाचं फार आहे, तर मग केंद्र शासनाच्या कुठल्याही उत्पन्नावरती त्यांना अवलंबून राहावं लागत नाही. कुठलीही छोटी वाडी असू दे, कुठलीही छोटी वस्ती असू दे, किंवा कुठलीही छोटं गाव असू दे, चांगलं हॉस्पिटल आहे, चांगली शाळा आहे. आता हॉस्पिटलमध्ये तिथं केरळ राज्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार हे बेडशीट वरती छापून आलेलं आहे. आणि त्यामुळं तिथला मेडिकल ऑफिसर अचानक कुठल्याही हॉस्पिटलला भेट देतो, त्या तारखेचं, त्या वाराचं बेडशीट तिथं आहे का नाही तपासतो आणि त्या माध्यमातून स्वच्छता ठेवली जाते. आता मी सहज मधल्या काळामध्ये एक फोटो आरोग्य मंत्र्यांना सुद्धा ट्विट केला होता, दाखवला होता. मिरजमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिथं पेशंट्स थांबतात तिथं मोकळ्या बेडवरती कुत्री झोपली होती. मग कुठल्या पद्धतीची सोय आपण देतोय? मिरजला 100 बेडचं हॉस्पिटल तयार झालं, पण सिव्हिलची परिस्थिती काय आहे? सांगली सिव्हिलची परिस्थिती काय आहे? शासनानं त्या सिव्हिलच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम केलं पाहिजे, ही आग्रही भूमिका जर मी मांडली तर मी माझ्या जिल्ह्यासाठी मांडली आणि पर्यायानं तो प्रश्न राज्यातल्या त्या क्षेत्रातल्या लोकांकडून उचलला गेला. आता ह्याला पर्याय म्हणून मी माझ्या मतदारसंघामध्ये जरंडीला 7 कोटीची पीएचसी मंजूर केली. खुसगावचा माझा पीएचसीचा प्रस्ताव निगेटिव्ह असताना तो पॉझिटिव्ह करून घेतोय. तासगावला उपजिल्हा रुग्णालय आम्ही नवीन मंजूर करून घेतलं. त्यामध्ये सबंध राज्यातल्या जुन्या कामांना स्टे दिला गेला. तो स्टे दिलेला असताना सुद्धा मी पुन्हा तासगावसाठी भांडून त्यावेळेस 50 बेडचं नवीन आम्ही उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून घ्यायची ऑर्डर काढली. कस्तुरबा रुग्णालय जे उभं आहे तिथं स्टाफ अवेलेबल व्हावा आणि तिथं बाकीच्या फॅसिलिटीज निर्माण झाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करतोय. तो सुद्धा कमिशनरांकडे प्रस्ताव आहे, तो सुद्धा पूर्णत्वाला जातोय. आणि कवठे मंकाळमध्ये मॉड्युलर ओटी केली, डायलिसिस सेंटर केलं. डायलिसिस सेंटरला आता 3,000 पेक्षा अधिक रुग्णांना त्याचा फायदा झालेला आहे गेल्या वर्षभरामध्ये. आणि तिथं आता आपण अचानक हायवे कवठे मंकाळ शहराला लागून आहे, ऍक्सिडेंट झाला तर पर्यायाने त्वरित जी सेवा सांगलीला, मिरजला उपलब्ध आहे ती सेवा कवठे मंकाळमध्ये मिळाली पाहिजे म्हणून आपण नव्यानं 50 बेडचं हॉस्पिटल अजूनही तिथं तयार करतो, जिथं सगळी इमर्जन्सी फॅसिलिटीज आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळं आरोग्याच्या क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही संपूर्णपणे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. आता राज्य शासनानं गेले अनेक दिवस डॉक्टरांची भरतीच केलेली नाही, त्यामुळे काही भागांमध्ये पीएचसीला आम्ही डॉक्टर देऊ शकत नाही. पण माझं या सगळ्या पीएचसीज कडे, शाळांकडे अगदी जातीनिशी लक्ष आहे. जिल्ह्यामध्ये 2 टॉप परफॉर्मिंग पीएचसीज आहेत, त्यामध्ये ढालगाव आहे आणि नागज आहे. या दोन्ही पीएचसी आपल्या मतदारसंघातल्या, तिथं काम करणारे डॉक्टर हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतात. कवठे मंकाळला काम चांगलं आहे. तासगावला नवीन बांधकाम चालू होईपर्यंत गैरसोय थोडीशी निर्माण होईल, पण आम्ही तिथं सुद्धा नवीन मॉर्च्युरी तयार करतोय, नवीन ऑपरेशन थिएटर तयार करतोय, 50 बेडचं वेगळं हॉस्पिटल तयार करतोय. येत्या काळामध्ये आरोग्याच्या माध्यमातून एक चांगली सेवा तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघामध्ये तयार होईल असा विश्वास मला. नक्कीच. हा झाल्या ह्या बेसिक गोष्टी, ज्या मूलभूत सोयी सुविधा त्या
व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय मतदारसंघामध्ये एकूण विकास होत नाही. पण मतदारसंघाचा कायापालट व्हायचा असेल तर औद्योगिक धोरणाशिवाय पर्याय नसतो. जिथं अर्निंग व्हायला पाहिजे. आपला तासगाव कोठेमंकाचा थोडासा आपण अभ्यास केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की आपलं बेसिक उत्पादन जे आहे ते द्राक्ष आणि बेदाणा, त्याच्यावरती आधारित उद्योगधंदे या परिसरात व्हावे यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर यापूर्वी आपल्या तासगाव तालुका मतदारसंघामध्ये तासगाव सहकारी साखर कारखाना होता, तोही वाईट बंद अवस्थेत आहे. सूतगिरणी होती, आबांच्या प्रयत्नातून सुरू झाली, ती सूतगिरणी बंद आहे. जागतिक दर्जाचं जे बेदाणा मार्केट उभं राहते ते कित्येक वर्ष झालं त्याचे बांधकाम ते रेंगाळलेलं आहे. ग्लुकोज फॅक्टरी ती अजून कागदावरतीच आहे. कोठेमंका तालुक्यामध्ये पाहिलं तर आपण तोही कारखाना महंकाली कारखान्याची ती अवस्था आहे. द्राक्ष उत्पादनाकडून आज शेतकरी वाईट अवस्थेत आहे. बेदाण्याला दर मिळत नाही. द्राक्षाच्या बाबतीमध्ये व्यापाऱ्यांच्याकडून अडवणूक होते, म्हणून ऊस क्षेत्राकडे या परिसरातली शेतकरी वळत आहेत. पण पर्यायाने इथं ऊस कारखानेच नाही आहेत. नाईलाज तो ऊस बाहेरच्या तालुक्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जातोय. हे अपयश म्हणायचं का काय म्हणायचं? द्राक्षाच्या बाबतीमध्ये माजी पालकमंत्री सुरेश खाडेसाहेब यांना एकत्र घेऊन आम्ही एकत्र पोलिसांची, बाजार समित्यांची एक बैठक घेतली. ती बैठक सांगली येथे पार पडली आणि त्यामध्ये व्यापाऱ्यांकडून जी फसवणूक होती त्यावरची आमचं बोलणं झालं. कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून आपण एक मॉडेल तयार करतोय आणि त्या मॉडेलच्या माध्यमातून म्हणजे सातत्याने मीही संपर्कात असतो, काही पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यात इंटरेस्ट घेतलेला आहे आणि व्यापाऱ्यांची ओळख पटवून कशा पद्धतीनं काम करता येईल हा विचार आम्ही करतोय. हा झाला शॉर्ट टर्म प्लॅन. पण लॉंग टर्म प्लॅन मी तुम्हाला सांगतो. द्राक्षाचं उत्पादन वाढलं पाहिजे, मिळालेलं उत्पादनाच्या माध्यमातून उत्पन्न शाश्वत मिळालं पाहिजे. यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून तुम्ही जे आता आशिया खंडातलं सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेली जागतिक दर्जातली बोलला, म्हणजे तिथं आता जो प्लॅन होता तो प्लॅन काही कारणांमुळे रखडला होता. तर त्याच्यावरती काम करून आमचे सभापती साहेब, युवराज दादा, बरेच आमचे सगळे संचालक, आम्ही गेली अनेक दिवस आर्किटेक्चरल प्लॅन असेल त्यामध्ये जी झालेली टेक्निकल प्रॉब्लेम होता तो टेक्निकल प्रॉब्लेम आमचा 90% सुटलेला आहे. आता जुन्या आर्किटेक्टची मान्यता घेऊन आम्ही त्याच्यावरती काम चालू करतोय आणि त्या वास्तूचं काम सुद्धा लवकर चालू आपण करतोय. तो मानस आमच्या सर्वांचा आहे. तिथं द्राक्षाचे सौदे चालू करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. आमच्या सगळ्यांचं त्यावरती एकमत झालेलं आहे. आता आम्ही सगळे मिळून त्यावरती काम करत असताना लॉंग टर्म सिक्युरिटी एवढीच असेल की तिथं प्री कुलिंग स्टोरेजेस आपण करतोय. जागा आमच्याकडे भरपूर आहे. प्री कुलिंग स्टोरेजेस आणि त्याच माध्यमातून द्राक्षाचा लिलाव. आता व्यापारी येईल, प्री कुलिंग स्टोरेज मध्ये स्वतः माल निवडेल, त्याच्यावरती शेतकऱ्यांचा टॅग असेल, त्या टॅगच्या माध्यमातून त्यांनी दिलेला दर असेल, तिथं त्या द्राक्षाचा लिलाव होईल. हा आमचा लॉंग टर्म प्लॅन आहे. त्यामुळे मला विश्वास आहे एकदा का आम्हाला जुन्या आर्किटेक्चरल प्लॅनला मंजुरी मिळाली, त्यांच्याकडून सह्या मिळाल्या की आम्ही ते लवकरच चालू करू आणि ती एक अडचण आम्ही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. द्राक्ष पीक म्हणून आपण एक लॅब मंजूर झाली पाहिजे असं बऱ्याच लोकांचं मत होतं. म्हणून 5 कोटीचा प्रस्ताव आमचा सेंट्रलकडे गेलेला आहे. स्टेटकडून मान्यता आम्ही मिळवून घेतली. आता तो सेंट्रलकडे गेलेला आहे. तिथं तो प्रस्ताव थांबण्याचं तसं काही कारण नाही, लवकरच मंजूर होईल. अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या लॅब्स त्या 5 कोटीच्या माध्यमातून आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तोही त्याच परिसरामध्ये करतोय. एक शेतकरी भवन आम्ही मंजूर केलं बाजार समितीच्या आवारात. तिथं लवकरच आता त्याचं काम चालू होईल. अद्याप त्याची टेंडर प्रक्रिया चालू झालेली नाहीये. शेतकऱ्यांना बसून एखादा मार्गदर्शक आणून तिथं योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे ही भावना ठेवून आम्ही चालू केलं. आता भागामध्ये 4,500 हेक्टर सोयाबीन आहे, तूर आहे. म्हणजे तूर फार कमी आहे पण सोयाबीन आपल्या भागामध्ये 4,500 हेक्टर पर्यंत आहे. मग आमच्या सर्वच लोकांनी मला विनंती केली की नाफेडच्या माध्यमातून एक खरेदी केंद्र तासगावला मिळालं पाहिजे. आता ते फक्त तासगाव म्हणून मिळणार नव्हतं, जिल्ह्याचं म्हणून एक केंद्र आम्हाला मिळवायचं होतं. म्हणून मी सर्वांच्या आधी तालुक्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे घेऊन गेलो, नाफेडकडे घेऊन गेलो. सोयाबीनचं खरेदी केंद्र आपण आपल्याकडे आणलं. आता जिल्हा पातळीवरचे सगळे खरेदी विक्री नाफेडच्या क्लॉजेसनुसार आपल्या तासगावला होणार आहे. यावर्षी झाल्या, पुढच्या वेळेस अधिक मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे हे क्षेत्र आम्ही काम करतोय. मनेराजुरी भागात वगैरे ब्लू जावा केळी आम्ही लावली.
थंडीचा पावसाचा थोडाफार परिणाम त्या केळींवरती झाला, तरी पण एक्सपोर्टला कुठे अडचण येऊ नये किंवा देशभरात कुठे अडचण येऊ नये म्हणून मूल्यम सारखी कंपनी असेल किंवा वेगवेगळे एक्सपोर्टर्स असतील किंवा व्यापारी असतील, शाश्वत व्यापारी ज्यांना आम्ही आपल्या MIDC मध्ये स्टॉक हाऊसेस करून देणार आहे, त्यांना तिथं प्रेझेंटेशन देऊन आम्ही त्यांना जागा सुद्धा घेण्याची विनंती केलेली आहे. त्या पद्धतीने त्यांनी काम चालू केलेलं आहे. तिथं स्टॉक हाऊस एकदा झालं तर द्राक्ष, केळी आणि ऊसाला पर्याय म्हणून, ऊस हा मी पर्यायानं उत्पन्नाचं पीक मानत नाही. कॅश क्रॉप जरी असला तरी त्यामधून लिमिटेड उत्पन्न आहे. जेवढी जमीन जास्त तेवढं तुमचं उत्पन्न जास्त, पण जमीन कमी असलेला शेतकरी आपल्या भागात आहे, त्यामुळे ऊस हा पर्याय मी मानत नाही. आता लॉंग टर्मचं काम करताना ज्यावेळेस एखादा दृष्टिकोन ठेवून आपण विजन ठेवून काम करतो, थोडा वेळ लागत असतो. त्यामुळे या कामांना वेळ लागेल. कदाचित रिझल्ट आज जाणवणार नाहीत, पण आजपासून 2 वर्षांना जाणवेल. म्हणजे 9 महिन्यात गर्भ सुद्धा तयार होत नसतं, तर एका वर्षात माझ्याकडून कुठल्या कामांची अपेक्षा आपण करायची. तरी सुद्धा आम्ही या सगळ्या कामांवरती लक्ष केंद्रित करून काम केलं. त्या शेतकऱ्यांना रिझल्ट मिळतोय. जशी व्याप्ती वाढते तसा रिझल्टचा परिणाम वाढतो. आता MIDCच्या बाबतीत मला खरं तर कधी कधी काही व्हॉट्सअप वीरांचं मनापासून कौतुक करू वाटतं की MIDCचं काय झालं, MIDCचं काय झालं असं सातत्याने ते विचारत असतात. इथून 9 किलोमीटर मनेराजुरीला जाण्याचं तसदी सुद्धा काही व्हॉट्सअप वीर कधी कधी घेत नाहीत. आता तिथं काय काम चालू आहे, साधारण 16 कोटींचे ड्रेनेज, रस्ते. तुम्ही जर माळ बघितला, आता माझ्याकडे त्याचा ड्रोनचा फुटेज आहे, मी 1-2 दिवसात तो दाखवेन. तर ड्रोनचा फुटेज बघितला तर अत्यंत सपाट माळ आता पूर्ण झालेला आहे. तिथं रस्त्याचं नेटवर्क आपण तयार करायला लागलोय. पर्यायाने समोरची बाजू मनेराजुरी भागातली सध्या काम योगेवाडीच्या हद्दीत झालेलं आहे. आता मनेराजुरीची जी हद्द आहे तिथं 40 कोटींची कामं प्रस्ताव आता सीओच्या टेबलवर आहे, तोही आपण मंजूर करतोय. आता फार चांगल्या पद्धतीनं तिथं रस्त्यांचं जाळं करतोय आपण, पाण्याचं जाळं करतोय. पाणी उपलब्ध नव्हतं तर टेंबूचं पाणी, म्हैसाचं पाणी आणि त्याला इंडस्ट्रियल रिझर्वेशन. म्हणजे मला एक कळत नाही, MIDC झाली पाहिजे, MIDC झाली पाहिजे. मी बऱ्याच वेळेला लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा काही व्हॉट्सअप वीरांना फक्त समजावण्याची गरज अशी मला वाटते की MIDC झाली म्हणजे कुठली तरी कंपनी आणली, बसवली आणि तुम्ही डबा घेऊन कामाला चालला असं होत नसतं. MIDC आणायची असेल तर पर्यायानं त्या MIDCला, त्या कंपनीला पोषक असं वातावरण निर्माण करावं लागतं. आता रस्ते आम्ही देतोय, पाणी आपण देतोय. D+ मध्ये आपली MIDC असल्यामुळे वेगवेगळे कन्सेशन्स आम्हाला तयार करावे लागतात. तिथं जमिनीचे दर कमी असले पाहिजेत यासाठी मी प्रयत्न करतोय. तसा प्रस्ताव सुद्धा राज्य शासनानं अत्यंत माफक आणि कमी दराची MIDC जमिनीचे दर आपल्या MIDC मध्ये असणार आहेत, ते आपण तयार केलेलं आहे. नवीन सबस्टेशन 33/11 kVचं तिथं आपण आता प्रस्ताव तयार करतोय, तोही मी मंजूर करून घेतोय. ट्रकसाठी पार्किंग प्लॉट MIDC मधून ग्रीन रिझर्वेशन आम्ही ठेवलं आणि तिथं ट्रकसाठी आणि पार्किंग स्लॉटसाठी मोठी जमीन आम्ही अधिग्रहण केलेली आहे. आता ही सगळी कामं टप्प्याटप्प्यानं व्हायला वेळ लागेल. मी अत्यंत 6 महिन्यामध्ये काही चांगले MOUs मतदारसंघासाठी करून घेतोय. उद्याच्या 29 तारखेला टाटा कंपनीचे VP आपल्या मतदारसंघामध्ये येत आहेत. स्किल डेव्हलपमेंट सेंटरसाठी एक माझी आग्रही भूमिका राज्य शासनाकडे होती. गेल्या 21 डिसेंबरचं माझं पहिलं पत्र होतं, त्यामध्ये 2 वेगवेगळ्या कंपन्यांना स्किल डेव्हलपमेंटसाठी आम्ही काम करत होतो. टाटा कंपनीनं आपल्या मतदारसंघाला निवडलेलं आहे आणि ते आपल्या मतदारसंघात तो स्पॉट बघण्यासाठी येतात. पर्यायाने आम्ही त्यांना MIDCचं सुद्धा स्पॉट दाखवतोय. म्हणजे मी आता काही कंपन्यांची नावं तुम्हाला ओपन करणार नाही, पण त्या कंपनीजचे MOUs आपल्या मतदारसंघाबरोबर होत आहेत. आणि माझं एक स्वप्न आहे की प्रमुख हायवे माझ्या मतदारसंघातून जात असताना इंडस्ट्रियल हब हे सेंटर माझ्या मतदारसंघातलं मला पाहिजे. आता मी माझ्याकडे किती कॉल रेकॉर्डिंग्स आहेत असं तुम्हाला सांगेन की MIDCची मोजणी होऊन द्यायची नाही म्हणून काही लोकांनी प्रयत्न केला. काहीच पर्याय नाही म्हणल्यानंतर तू पेट्रोलचं कॅन घेऊन जा, हे सुद्धा कॉल रेकॉर्डिंग जर आमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ते वाईट आहे. मी MIDC माझ्या प्रायव्हेट लँडमध्ये करत नाहीये. मी MIDCच्या जमिनीत करतोय, राज्य शासनाच्या जमिनीत करतोय. त्याच्या कुठल्याही पद्धतीचा
एकतर्फी फायदा आम्हाला कुणाला होणार नाहीये, तिथल्या लोकांना होणार आहे. आणि मी तिथं जमिनी असणाऱ्या लोकांना यापूर्वीच बैठक घेऊन योग्यवाडीत सांगितलेलं आहे की कुठल्याही व्यक्तीला जमीन विकू नका. उद्या भविष्यामध्ये तिथं चांगल्या कंपन्या येणार असतील तर फायदा तुम्हालाच होईल, हे मी तिथल्या लोकांना इतक्या प्रामाणिक भावनेनं सांगितलेलं आहे. त्यामुळे आज कितीही लोकांनी एमआयडीसी थांबवण्याचा प्रयत्न केला, एमआयडीसी थांबणार नाही. शेती आणि उद्योग हे हातात हात घालून चालले तरच या मतदारसंघाचा विकास होईल. या गोष्टीवरती विश्वास ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे व्हॉट्सअप वीरांना माझं आव्हान आहे की एमआयडीसी उभी करायची असेल तर ती फक्त कंपनी आणून न उभा करता एक इकोसिस्टम तयार करावी लागते. आणि ती इकोसिस्टम तयार करायची असेल तर तो वेळ दिला पाहिजे. 1 वर्षात कुठली तरी पत्र्याची किंवा बॉक्सची कंपनी आणून चालणार नाही. बॉक्सच्या कंपन्या तासगावच्या एमआयडीसीत अनेक आहेत, बऱ्याच लोकांच्या आपल्या मतदारसंघातल्या आहेत. पण रिकरिंग मार्केट जे आपण म्हणतो की त्यांना मिळणारं मार्केट, त्यात मिळणारे प्रॉफिट आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नोकऱ्या, यामध्ये फरक आहे. त्यामुळं चांगल्या नोकऱ्या निर्माण करता येतील अशा कंपनीज आम्हाला आणाव्या लागतील. काही गैरसमज काही लोक पसरवतात, पण आपल्या कंपनीमध्ये, आपल्या एमआयडीसी मध्ये फक्त ग्रीन बेस्ड एमआयडीसीच आपण करतोय. कुठल्याही पद्धतीनं पॉल्युटिंग आपण आणत नाही. इथल्या शेतीला कुठल्याही पद्धतीनं त्रास होणार नाही अशा पद्धतीच्याच कंपनीज आपण इथं आणतोय. मधल्या काळात डिफेन्स क्षेत्रातल्या एक महत्वपूर्ण कंपनी माझ्याकडे आली होती. त्यांनी आपल्या एमआयडीसी जागा मागितली होती, पण त्यांचं मूळचं काम 100 एकरात होतं आणि त्यांचा रेडियस 300 एकराचा होता. म्हणजे उरलेली 200 एकर ही सिक्युरिटीसाठी ते ठेवणार होते. आणि त्यामध्ये शाश्वती नव्हती की आपल्याच भागातल्या लोकांना नोकरी मिळेल का, कारण की सिक्युरिटीची कारणं अनेक आहेत. बॉम्बशेलची ती कंपनी होती. तर पर्यायाने आम्हाला सुद्धा विचार करावा लागला, त्या कंपनीला थोडासा नकार द्यावा लागला. एक चांगला सेटअप झाला तर डिफेन्स क्षेत्रातली सुद्धा एक चांगली कंपनी आम्ही आणणार आहे. त्यामुळं काही लोकांना मी सांगू इच्छितो की निवळ एमआयडीसीचं काय झालं, एमआयडीसी कुठे गेली, एमआयडीसीच्या माळरानावर बैलगाड्याच्या शर्यती झाल्या, अशा थट्टा करणं सोडून माझं विजन मी लोकांसमोर ठेवलंय. माझं विजन मी राज्यातल्या, देशातल्या काही इंडस्ट्रियलिस्ट समोर ठेवलेलं आहे. आणि येत्या एप्रिलमध्ये मी एका देशामध्ये जाऊन, परदेशात जाऊन, तिथे सुद्धा एमआयडीसीच्या संदर्भात मी 11 लोकांच्या अपॉइंटमेंट्स घेऊन त्या 11 लोकांना एकत्र केलेलं आहे. आम्ही त्यांच्यासमोर एमआयडीसीच्या बाबतीत मी स्वतः प्रेझेंटेशन देणार आहे. त्यामुळं एमआयडीसी करणं म्हणजे इकोसिस्टम उभा करणं आहे. एमआयडीसी म्हणजे बऱ्याच तालुक्यांमध्ये आहेत ना एमआयडीसी, पण जिथे एमआयडीसी सक्सेसफुल होत नाही तिथे एमआयडीसी पूर्ण फेल्युअर होतो. तो फेल्युअर न होत देता आपला एमआयडीसीचा भाग हा सक्सेसफुल असला पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय. नक्कीच. एकूण या सगळ्या औद्योगिक धोरणाविषयी आपण जे सगळं मत मांडलंच, पण दादा, 1 वर्षापूर्वी आपण आमदार झालात, या विधानसभा मतदारसंघाचं आपण नेतृत्व करत आहात. यापूर्वी तासगावची आढावा बैठक आपण घेतली, कवठेमंकाळची आढावा बैठक घेतली, तासगावची मॅरेथॉन आमसभा घेतली आपण मोठ्या प्रमाणात, कवठेमंकाळ मधली पण घेतली, लॉंग मॅरेथॉन मोठी 11 तास चालली. त्याचं आउटपुट अद्याप आम्हाला माहिती नाही, आपण आपल्या शब्दात सांगावं. त्यामध्ये खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य का पाहिजेत हे आमसभेनंतर माझ्या सुद्धा लक्षामध्ये आलं. कारण की लोकांचे प्रश्न तहसीलदार कार्यालयातले न्याय निवाडे आणि लोकांचे प्रश्न मुख्यतः पंचायत समितीशी आणि जिल्हा परिषदेशी निगडीत होते. आता काही पॉइंट्स आम्ही लिहून घेतलेले आहेत, त्यानुसारच आमचा जाहीरनामा तयार झालेला आहे. आणि माझा उद्याचा सदस्य, माझ्या उद्याच्या पंचायत समितीचा सदस्य हा त्या पद्धतीनंच काम करेल, हा विश्वास मला तुम्हाला द्यायचा आहे. आता मी त्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी सांगतो की मी त्यावेळेस मटका बंद करणार, दारूअट्टे बंद करणार हे प्रामाणिकपणे सांगितलं होतं, प्रयत्नही केला. पण रेड्स टाकल्या, कधी झाल्या नव्हत्या अशा रेड्स आम्ही टाकल्या. टेबल उचलून आणण्यापर्यंतच्या रेड्स पोलिसांनी टाकल्या. कालांतराने 1-2 रेड्स नंतर काही घटना अशा समोर आल्या की मूळचा मटका चालवणारा व्यक्ती कुठेतरी बसतो तासगाव शहरात आणि मटक्या अड्ड्यावरती जिथं रेड पडते तिथं 17 वर्षाची मुलं, 18 वर्षाची मुलं, 16 वर्षाची मुलं चिठ्ठ्या देत आहेत, नंबर काढतात. आणि आम्ही ताब्यात घेणारी मुलं ही 16, 17, 18 वर्षाची होती. आता अल्पवयीन मुलांच्या संदर्भामध्ये क्लॉजेस वेगळ्यात. भारतीय न्याय सूचितनुसार आम्हाला त्यांच्यावरती BNS नुसार कारवाई काय करता येईल याची सुद्धा समज देऊन वगैरे या सगळ्या गोष्टींचा प्रयत्न झाला. कालांतराने दारूचे अड्डे ग्रामीण भागामधले काही उद्ध्वस्त केले, पण तरी सुद्धा पुन्हा
काही लोकांनी मळ्यात अड्डे करायला चालू केले आपल्या आपल्या शेतातने आणि तिथनं दारू विकायला चालू केली. काही भागांमध्ये ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आम्ही केला. संपूर्णपणे मी पोलिसांचं अपयश म्हणणार नाही, पण आम्ही प्रयत्न करतोय. लोकांनी सुद्धा समजून घेण्याची आवश्यकता. आता आम्ही मटक्याचे अड्डे उद्ध्वस्त केले, दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले, मग नगरपालिकेला माझ्या विरोधात प्रचाराची यंत्रणा नेमकी कुणी लावली हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता. त्यामुळं मी ज्या गोष्टी कमिट केलेल्या त्या गोष्टी मी नक्की करेन. थोडासा स्पॅन मला मिळाला पाहिजे काम करायचा. म्हणजे हे वर्षभर इतकं बिझी होतं. 3 अधिवेशन सलग अधिवेशनानंतर राज्यातील काही घडामोडी, त्यामध्ये आमदार म्हणून किंवा पक्षाचं मुख्य प्रतोद म्हणून करत असताना काम, आणि त्याच्यानंतर लागलेल्या सलग निवडणुका, नगरपालिकेची निवडणूक झाली, आता झेडपी पंचायत समिती झाली. एकूण 1 वर्षामध्ये तसं काम करायला 7 महिनेच मिळालं. 7 महिन्यामध्ये पहिले 3 महिने आमदार, आयुध, विधानसभेचा सदस्य हे सर्व समजून घेण्यात अजूनही ते शिकायलाच लागणार आहे. कधीच प्रदीर्घ काळ काम करणारे लोक सुद्धा विधान भवनात चुकतात. बाहेर लाखोंच्या समोर बोलायचं आणि तिथं विधान भवनात बोलायचं यामध्ये प्रचंड फरक आहे. ते समजून घेऊन सगळ्या गोष्टी करायचं, आणि ते समजून घ्यायची कॅपॅसिटी निश्चितपणाने माझी आहे. मी ते समजून घेतोय. सुदैवानं आबांची जोडलेले लोक चांगले आहेत, मतदारसंघातले लोक चांगले आहेत. बरेच गोष्टी तेही सांगतात. बरेच मुद्दे मला, म्हणजे आपल्याला द्राक्षाच्या विमाचा प्रश्न कुमट्याच्या मनोज पाटलांनी आणि येळावीचे आमचे माने म्हणून आहेत, त्यांनी मला सुचवलं. मी त्या प्रश्नाचा अभ्यास केला, आणि कुंभार म्हणून एक मार्गदर्शक सर आहेत, त्यांच्या माध्यमातून मी काही प्रश्न तयार केले आणि ते प्रश्न संबंध राज्यासमोर मांडले. आणि त्या मांडलेल्या प्रश्नांमुळे इन्शुरन्स कंपनीजला राज्य शासनाच्या नोटीस गेल्या. त्या मांडलेल्या प्रश्नामुळे बजाज आणि एचडीएफसी एकाच ओळीचा 2 अर्थ कसं काढतो हे राज्याच्या आणि राज्य शासनाच्या समोर आलं. आणि शेतकऱ्यांना 15 कोटी रुपये फक्त तालुक्यात जास्त मिळाले, बाहेर तर अजून मिळतील. म्हणजे वेगवेगळे प्रश्न आहेत. ते प्रश्न मांडले की न्याय मिळतो. आमचे आरपळ ताकारी कॅनलचे पैसे बरेच दिवस शेतकऱ्यांना मिळाले नव्हते. येळावीला आता आमच्याकडे चेक तयार आहेत. मी आचारसंहिता झाल्या लगेच येळावीला ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या तर ते चेक आम्ही सादर करणार आहे. म्हणजे प्राइसिंग नुसार तेही तयार आहे. पुढचा तासगावचा भाग काही ड्रोन सर्व्हेजमुळे थोडासा मागे राहिलेला आहे, तेही संपवतोय. ज्या लोकांची न्यायनिवाडे उपळावी सारख्या भागात राहिला होता ते न्यायनिवाडे सुद्धा आम्ही संपवून प्रस्ताव त्यांचे तयार केलेले आहेत. काम गतीनं चालू आहे. फक्त त्याचे रिझल्ट दिसायला 2-3 वर्ष लागतील, आणि ते काम येत्या काळात आपल्याला दिसेल. अगदी कमी वयामध्ये वडिलांचं छत्र हरवलं, आबांचं कमी वयामध्ये पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागलं, यश आलं, सगळीकडून आघात होत आहेत. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून तुम्ही पळताय मतदारसंघामध्ये, आम्ही बघतोय. कुठून येते एवढी सगळी एनर्जी? मी खरं तर नगरपालिका मागची बघितली, त्याच्यानंतर सुमनताईंची विधानसभा, त्याच्यानंतर बाजार समिती, त्याच्यानंतर नगरपंचायत कवटेमंका, त्याच्यानंतर माझी विधानसभा, झालेली नगरपालिका, आता चालू असलेली जिल्हा परिषद पंचायत समिती, या निवडणुका मला स्वतः करायला मिळाल्या. यातले फ्लॉज कुठं आहेत हे मला स्वतः शिकायला सुदैवानं मिळालं, आणि कुठं कमी पडतो ते कमी पडत असलेली गोष्ट कशी सुधारणा करायची एक ट्रेंड आहे. या मतदारसंघातल्या लोकांचा एक ट्रेंड आहे, विचारसरणी आहे. ती विचारसरणी जोपासली पाहिजे. मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे. मतदारसंघातल्या लोकांची मान खाली नाही गेली पाहिजे असं काम निश्चितपणाने आम्ही करणार आहे. आता आबांचं जाणं हे माझ्यासाठी नुकसानकारकच आहे, पण आज मी जे काम करतोय, आज अनेक लोक तासगावच्या बस स्टँडच्या बाबतीत बोलतात, मंत्री होते करता आलं नाही का. आता 10 वर्ष झाले आबा जाऊन. 10 वर्षापूर्वी त्या बस स्टँडची परिस्थिती वेगळी होती, आज दिसताना वेगळी दिसते. मी तुम्हाला सांगतो, मार्च एप्रिल मध्ये नवीन बस स्टँड आम्ही घेऊन येतोय. म्हणजे जी कामं करणार आहे ती करणारच आहे. आणि माझ्या वडिलांच्या एकूण कारकिर्दीवरती कुठलाही ठपका नाही राहिला पाहिजे या पद्धतीचं काम मी करतोय, आणि ती कामं पूर्णत्वाला नेऊन ठेवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यामुळं एनर्जी, जिद्द आहे, एक गोल ठेवलेला आहे, तो गोल पूर्ण करायचा आहे, आणि त्यामुळे त्या गोलच्या म्हणजे तिथं पोचायचं आहे. या माध्यमातून ती एनर्जी तयार होते. सुदैवानं जो सर्कल मिळालेला आहे, जी जुनी जाणती लोक, जो तरुणांचा उत्साह नेहमी माझ्या बरोबर असतो, त्यांच्यातून सुद्धा एक ऊर्जा मिळते काम करायची. त्यामुळे आता उमेदवारी काढताना सलग 6-7 दिवस असं झालेलं आहे की मी सकाळी
5:30-6ला घरी गेलेलो लोकांशी चर्चा करून. आणि त्यातून रात्रभर जागायची सवय सुद्धा आहे, पुन्हा दिवसभर काम करायची सवय सुद्धा आहे. आणि आता 3 तारखेला प्रचार थांबवून 5 तारखेला मतदान होईपर्यंत झोपही लागणार नाही. म्हणजे माझ्या निवडणुकीसाठी जो कार्यकर्ता पहिला आहे, त्या कार्यकर्त्याची निवडणूक असताना मी सुद्धा तितक्याच तडपेनं पहिलं पाहिजे ही माझी भावना आहे. त्यामुळं कार्यकर्त्याची निवडणूक ही माझी निवडणूक असल्यासारखं मी पाहणार आहे. आज माझ्या घरातलं कोणी उभा नाहीये, तरी सुद्धा कार्यकर्ता हा व्यक्तिगत माझ्या घरातला आहे या भावनेतून मी निवडणुकीसाठी पाहणार आहे. किंबहुना काही उमेदवारांपेक्षा जास्त मी त्यांच्या मतदारसंघात प्रचार करेन, जीव तोडून त्यांना निवडून आणेन. एवढी जिद्द माझ्या मनामध्ये आहे. ती जिद्द मी निश्चितपणाने पुढे, मला विश्वास आहे माझे उमेदवार चांगले आहेत, माझ्या उमेदवारांचा चेहरा चांगला आहे, माझ्या उमेदवारांचा संपर्क चांगला आहे. पैशाला कमी असला तरी माझ्या उमेदवाराला लोक हे पैशात तोलणार नाहीत. माझ्या उमेदवाराला लोक कामाच्या जीवावरती आणि पुढच्या येत्या काळात ज्या आमच्याकडून अपेक्षा आहेत ते काम पूर्णत्वाला जावं या भावनेतूनच माझ्या उमेदवारांना लोक निवडून देतील. स्वच्छ चारित्र्याचे सगळे माझे उमेदवार आहेत आणि माझ्या उमेदवारांच्या पाठीशी या मतदारसंघातली जनता खंबीरपणे उभी राहील. अगदी कितीही लोकांनी आम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या उमेदवाराला लोक एकटं पाडणार नाहीत हा विश्वास मला आहे. मला एकटं पाडणार नाहीत हा विश्वास मला आहे. आणि ढाल बनून माझं संरक्षण या मतदारसंघातली लोक करतील हा विश्वास मला या निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त करायचा. नक्कीच. या निवडणुकीच्या निमित्तानं आपण नेमकं कोणतं विजन घेऊन लोकांसमोरचा जो जाहीरनामा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही व्यक्त केला, म्हणजे नगरपालिकेला महानगरपालिकेला बऱ्याच पक्षांनी जाहीरनामे काढले. कुठल्या पक्षानं मेट्रो फ्री करतो म्हणून सांगितलं, कुठल्या पक्षानं बस सेवा फ्री करतो म्हणून सांगितलं. तर महानगरपालिकेच्या अखत्यारीत किती आहे हे मला माहित नाही, पण असा अवाजवी जाहीरनामा मी तयार केला नाही. माझा जाहीरनामा आज गावागावांमध्ये संजय गांधी निराधारच्या केसेस पेंडिंग आहेत, गावागावामध्ये घरकुलचे 2-3 हप्ते आलेले नाही आहेत अशी परिस्थिती आहे, गावागावामध्ये लोकांना पेन्शन मिळत नाही, पेन्शनचे पैसे थांबलेले, यासाठी माझा जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य भांडेल, यासाठी सर्वसामान्यांसाठी जीवाचं रान करेल आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये माझ्या या लोकप्रतिनिधीकडून मी चांगलं कामच करून घेईन अशा पद्धतीचं काम मी येत्या 5 वर्षात करून दाखवेन. या मुलाखतीच्या निमित्तानं आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतील मतदारांना आपण काय आवाहन कराल? मी लोकांना एवढंच आवाहन करेन, दिलेले उमेदवार साधे आहेत, कुठल्याही आमिषाला बळी न पडता उमेदवाराची पार्श्वभूमी, उमेदवाराची काम करण्याची परिस्थिती आणि त्यातून मला काम करण्याचं बळ सुद्धा आपण सर्वांनी देणं आवश्यक आहे असं मला वाटतंय. त्यामुळे चांगल्या विचारांच्या पाठीशी तुम्ही सर्वांनी उभं राहिलं पाहिजे, चांगल्या लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. एक चांगला दृष्टिकोन काम करताना आमचा आहे. फक्त शासनाचा फंड नव्हे तर CSRच्या माध्यमातून सुद्धा नवं बळ या मतदारसंघाला मिळालं पाहिजे ही भावना ठेवून मी अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रयत्न आम्ही करतोय. खूप काम करण्याची जिद्द आमच्या मनामध्ये आहे. ती काम करण्याची जिद्द आमची तुम्ही सर्वांनी जिवंत ठेवावी एवढीच विनंती आणि आवाहन मी या मतदारसंघातल्या लोकांना करेन. धन्यवाद दादा, आपण आलात आमच्या स्टुडिओमध्ये, बऱ्याच विषयावरती सविस्तर चर्चा केली, त्याबद्दल आपण मनपूर्वक धन्यवाद. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.